नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मराठा आरक्षणाच्या निमित्तानं महाराष्ट्रभरामध्ये गदारोळ माजला असताना आम्ही त्याच विषयाच्या अनुषंगानं गेले 5 दिवस सातत्यानं चर्चा करतोय. हा विषय अत्यंत संवेदनशील आहे. तो संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक घटकाशी निगडित आहे आणि यासाठीच या विषयावर सर्व बाजूंची चर्चा होणं गरजेचं आहे. म्हणून गेले 5 दिवस सातत्यानं फक्त आणि फक्त आमच्याच वृत्तवाहिनीवर आम्ही मराठा आरक्षणाचे सर्व पैलू उलगडून दाखवलेले आहेत. त्याच अनुषंगानं आजचा एक महत्त्वाचा टप्पा आहे तो मराठा आरक्षण आणि त्याच्या आड सुरू असलेल्या राजकारणाचा. मराठा आरक्षणाला विरोध करण्याची स्पष्ट भूमिका कुठल्याही राजकीय पक्षानं घेतलेली नाही. असं असताना सुद्धा आणि राजकीय पातळीवर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधक तसंच सत्ताधाऱ्यांमध्ये एकवाक्यता झालेली असतानाही मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं ज्या ज्या राजकीय हालचाली व्हायला हव्या होत्या त्या होताना दिसत नाहीयेत. या उलट मराठा आरक्षणाच्या निमित्तानं परस्परांवर कुरघोडीचं राजकारण करण्याची एकही संधी न सत्ताधारी सोडतात न विरोधक. या सर्व घटनाक्रमामध्ये आरक्षणाची आस लावून बसलेला मराठा समाज मात्र अत्यंत उद्विग्न, संतप्त आणि चिंतेत आहे. ज्याप्रमाणे मराठा समाजाची मनोवस्था आहे त्याचप्रमाणे बिगर मराठा समाजामध्ये सुद्धा भावनांचे कल्लोळ आहेत. मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं, ते टिकलं तर आपल्याला मिळालेलं आरक्षण बाधित होईल का, ही अत्यंत साधार भीती बिगर मराठा समाजामध्ये आहे. हे ठामपणे सांगायला हवं. ते यासाठी सांगायला हवं कारण आजवरच्या आरक्षणाच्या रचनेमध्ये शासक जमातीला आरक्षण दिल्याचा जुना संदर्भ सापडत नाही. वारंवार तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रात आरक्षण असलं पाहिजे असं बोलण्यासाठी भूमिका घेतली जाते, पण त्यासाठीचा अभ्यास बोलणाऱ्यांचा कमी पडतो. तामिळनाडूनं ज्या पद्धतीनं आरक्षणाच्या साठीची रचना निर्माण केली आणि त्यासाठी तिथली सामाजिक पार्श्वभूमी त्याला कारणीभूत होती, हे सगळं विसरून महाराष्ट्रात तामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षण मागितलं जातं आणि त्याच दृष्टीनं शब्दांचे नवे खेळ होतात. पण हे सगळं घडत असताना समाजात मात्र दोलायमान स्थिती निर्माण झालेली असते. आणि म्हणूनच आजचा आमचा थेट सवाल आहे, मराठा आरक्षणाचे सगळेच समर्थक आहेत, मग हे आरक्षण अडलंय कुठे? लक्षवेधीमध्ये आजची चर्चा त्याच अनुषंगाने. या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा मी परिचय आता आपल्याला करून देतो. माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे प्रवक्ता अरुण सावंत. आपल्यासोबत मुंबईतून जोडले गेलेले आहेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी, मराठा आरक्षणाच्या विषयाच्या विरोधात याचिकाकर्ते म्हणून परिचित असलेले ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि थोड्याच वेळात आपल्याबरोबर जोडले जातील भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता भालचंद्र शिरसाट. विषयाची सुरुवात थेट सत्ताधारी आणि अर्थात काँग्रेसचे जरी प्रवक्ते असले तरी ते आता पर्यायानं महाराष्ट्र विकास आघाडीचे प्रवक्ते आहेत. त्या अनुषंगानं अरुण सावंत यांना पहिला आणि थेट प्रश्न. अरुणजी, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊन बरेच दिवस झाले आहेत. दिवसागणिक महाराष्ट्रात मराठा समाजाचा उद्रेक वाढत चाललेला आहे. असं असताना सुद्धा निर्णय घ्यायला आणखीन काही दिवसांची गरज का हवी आहे सरकारला? हे पहा, निर्णय हा आता सर्वोच्च न्यायालय घेणार आहे. पक्षाच्या वतीने, महाविकास आघाडीच्या वतीने मराठा जातीला, समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मताचे तर आम्ही आहोतच. आणि त्याकरता जे जे काही लागणार होतं ते मागच्या निर्णयाच्या वेळेस म्हणजे मुंबई हायकोर्टाने जेव्हा निकाल मराठा आरक्षणाच्या बाजूने दिला त्यावेळेस जो लढा आम्ही जे काही वकील नेमले होते त्यांनी दिला आणि आम्ही जिंकलो तिथे. त्यानंतर त्याच वकिलांची टीम महाराष्ट्राच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयात सुद्धा नेमली. त्याच्यात कोणताही बदल केला नाही. का? आता आमचा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास होता आणि अजूनही आहे.
अजूनही हा जो काही लढा आहे तो सुरूच आहे आणि सुरू राहणार. 9 सप्टेंबरला जो काय अंतरिम निकाल दिला आहे तो काही शेवटचा निकाल नाही. शेवटचा निकाल जो आहे, फायनल रिझल्ट हा अजून लागायचा बाकी आहे आणि त्याकरता सरकार संपूर्णपणे ठोस पावलं उचलीत आहे. आपण गेल्या 9 तारखेनंतर आजपर्यंत ज्या ज्या काही मीटिंग झाल्या त्याच्यामध्ये आपल्यास हे दिसून आलं असेलच. आणि आम्ही आमच्या वकिलांची संपूर्ण फौज येणाऱ्या घटनापीठाकडे मांडत आहोत आणि मराठा समाजाला हे आरक्षण मिळालंच पाहिजे या दृष्टीने आमची पावलं आम्ही टाकलेली. अरुणजी, महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार वारंवार हे सांगतं आहे की राज्यामध्ये मराठा आरक्षण मिळवण्याच्यासाठी, गेलेल्या काळातलं आरक्षण टिकवण्याच्यासाठी तुमचं सरकार एक दिलानं कायदेशीर पावलं टाकेल. परवा सर्वपक्षीय बैठक झाली. सर्वपक्षीय बैठकीच्या नंतर बाहेर आल्यावर, म्हणजे अर्थात बैठक संपून बाहेर पडलेल्या सत्ताधाऱ्यांच्या प्रमुखांनी असं सांगितलं की आम्ही कायदेशीर सल्ले घेतोय. कायदेशीर सल्ले घ्यायला इतके दिवस लागतात का? कायदेशीर सल्ले घेण्याच्यासाठी अजून कोणाकोणाशी बोलणं बाकी आहे? मराठा समाज दिवसागणिक अधिकाधिक चिंतेत आहे. मराठा समाजाला त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याच्यासाठी दर दिवस मुदतवाढ मागितली जाते. ताज्या घडामोडीमध्ये अशोक चव्हाण म्हणतात मंगळवारपर्यंत निर्णय होईल. आज आहे शुक्रवार. शुक्र, शनी, रवी, सोम, मंगळ, म्हणजे 5 दिवस मराठा समाजानं काय करायचंय? मराठा समाजाने सध्या फक्त शांत चित्ताने वाट पाहावी. कारण जे सरकार सध्या महाराष्ट्रामध्ये आहे महाविकास आघाडीचं ते सक्षम आहे, परंतु जे आमचे विरोधक आहेत ते बघतायत की कुठेतरी आम्हाला काही संधी मिळते का, जेणेकरून समाजामध्ये कुठेतरी दुही निर्माण करायची आणि वातावरण पेटवायचं, जेणेकरून हे सरकार अस्थिर होतंय का हे पाहावं, हेच फक्त विरोधकांचं चालू आहे. महाराष्ट्रातलं सरकार सर्वतोपरी व्यवस्थित निर्णय घेत आहे की कोणकोणते उपाय मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता, किंवा समजा इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास जे काही मराठा समाजामधील समाज आहे त्यांना आज जर काही देण्यासारखं दुसरं जर काही पक्क ठोस जर काही असेल तर त्याच्याकरता आम्ही ज्येष्ठ विधी तज्ञांशी विचार विनिमय आमचा चालू आहे. किती दिवस लागतात विचार करायला, चर्चा करायला? किती दिवस लागतात हे पहा. एकदा काहीतरी कालबद्ध सांगा, आम्ही 4 दिवसात चर्चा संपवणार आहोत म्हणून. हे पहा, मराठा समाजाचं आरक्षण हा काही खेळ नाहीये की आम्ही तुम्हाला दिवस देऊ आणि त्या दिवसामध्ये तो निर्णय होईल. जितक्या लवकरात लवकर ह्याचा निर्णय लागेल आणि मराठा समाज खुश होईल, तसेच इतर जाती वर्गाच्या समाजावरही अन्याय होणार नाही, या प्रकारे सर्व प्रकारच्या गोष्टींचा विचार विनिमय करून निर्णय घेण्यात येणार आहे आणि तो खरोखरच आपल्याला येत्या आठवड्यात ते पाहायला मिळेलच. ठीक आहे, आपण पटकन एकदा धनराज बंजारींची प्रतिक्रिया घेऊ. धनराजजी, ज्या पद्धतीनं राज्यामध्ये क्षणाक्षणाला आंदोलनांची धग वाढत चाललेली आहे ती पाहता अरुण सावंत यांच्या सल्ल्यानुसार मराठा समाजानं पुढचे काही दिवस शांत बसावं ही भूमिका ऐकली जाणार आहे का? मला वाटत नाही. सावंतांचा सल्ला त्यांच्या दृष्टीनं योग्य आहे. लोकांनी शांत बसावं अशी जनभावना जरी असली तरी मराठी लोक शांत राहणार नाही. त्याचं एक प्रमुख कारण मी सांगतो. प्रसाद, तू तुझ्या प्रस्तावनेमध्ये आजच्या इतकं सुंदर विवेचन केलेलं आहे या सगळ्याचं, की खऱ्या अर्थाने आज जो मराठी तरुण आहे, मराठा समाज ज्याला आरक्षण पाहिजे आहे, तो सुप्रीम कोर्टावर नाराज नाहीये किंवा कुठल्या दुसऱ्या जाती पंथातल्या संप्रदायाच्या लोकांवर नाराज नाहीये. तो नाराज आहे राज्यकर्त्यांच्या भूल थापावर. प्रत्येक वेळी काहीतरी स्वतःच्या कुरघोडीचं राजकारण करण्यासाठी मग ती राणे कमिटी, मग हायकोर्ट, मग गायकवाड कमिटी, मग परत हायकोर्ट, मग लाडू, आणि हे सगळे जे प्रकार या लोकांनी केलेले आहे ते यांच्या अंगलट आलेले आहे. जनभावना ही राजकारणाच्या खोटारड्या थोटांडावर चिडलेली आहे. आणि जर तूच प्रस्तावनेत जसं आज बोलला प्रसाद, त्या प्रकारे जर झालं तर सावंत साहेब प्रामाणिकपणे सांगा, आज या समाजाला आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये मिळेल अशी शक्यता धूसर वाटते. कारण सुप्रीम कोर्टाचे जे 2 ऑब्झर्वेशन आहे, सदावर्ते त्याच्यावर जास्त चांगलं बोलतील, त्याच्याने हे कठीण वाटतं मला. प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, मी पोलीस अधिकारी होतो, आता हायकोर्टात प्रॅक्टिस करतो. तर असं झालं नाही तर मराठा समाजाला जर आरक्षणामध्ये समाविष्ट करून घ्यायचं असेल तर प्रसाद जसं म्हणाला तसे जर तुम्ही इतर समाजातले कोटा कमी करून, म्हणजे 19, आज एका भाकरीचे 19 तुकडे होतात,
ते जर उद्या 35 तुकडे करावे लागले तर दुसरा समाजही त्यावरती आक्रस्तळी होण्याची शक्यता आहे असं मी रिपीट करतो. त्याचं कारण एवढं आहे, जर या समाजामध्ये द्वंद्वात्मक परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी हे सरकार काय करणार आहे? सगळ्यांना विनंती करा, गप्प बसा, शांत राहा, याच्याने खरंच चालणार आहे का? इथे सरकारला अतिशय ठोस आणि शीघ्र भूमिका घ्यायची. वेळ काढूपणा, आम्हाला 4 दिवस द्या, आम्हाला आठवडा द्या, मला वाटतं याच्याने लोक त्रस्त झालेले आहेत. तुम्हाला शीघ्र काय न्यायालयीन कन्सल्टन्सी आहे? कुठला विधीज्ञ तुम्हाला सापडत नाही कन्सल्ट करायला? मला तर एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी पडतोय प्रसाद, की जे मुकुल रोहतगे होते, लर्नेड सिनियर काउन्सिल आहे, त्यांनी मे महिन्यातल्या 4 तारखेच्या 2020च्या एका रिझॉल्युशनचा रेफरन्स दिला सुप्रीम कोर्टामध्ये. काही गरज होती का हा रेफरन्स देण्याची? सदावर्तेनं विचारा, हा रेफरन्स आज त्या पथ्यावर पडलाय सरकारच्या की सरकारच्या विरुद्ध गेलेला आहे? अगदी. मग मला धनराज वंजारी तुमच्याच कडचा एक मुद्दा घ्यावासा वाटतो की तत्काळ कायदेशीर कारवाईच्या दृष्टीनं हालचाली होणं अपेक्षित असताना सुद्धा सरकार अधिकाधिक वेळ का मागतंय? त्यांना नक्की काय गोष्टी शक्य करून दाखवायच्या असतील? त्यांना काहीतरी कुरघोडीचं एक षडयंत्री राजकारण अंडर द कार्पेट करायचं आहे प्रसाद, आणि ते तोपर्यंत वाट पाहतील. मी मागच्या एका माझ्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की माझा 40 वर्षाचा पोलीस अनुभव आणि माझं ऑब्झर्वेशन या ठिकाणी असं सांगतंय, दिल्लीच्या रॉयट, बेंगलोरच्या रॉयट आणि मुंबईच्या रॉयट याचा जर आपण विचार केला तर कुठंतरी आपण दंगलीला आमंत्रण घालतो आहोत. आज तुम्ही बघा, जागोजागी जे प्रकार घडत आहे, लोकांच्या मनातली खतखत, सरकार मायबाप तुमचं काम आहे, जनतेचा मानसिक पल्स तुम्हाला समजला पाहिजे तरच तुम्ही राज्य करते. जनतेची मनोभावना जर तुम्हाला समजत नसेल तर काय करणार आहे तुम्ही हे राज्य करून? कोणावरती राज्य करणार तुम्ही? अगदी अगदी. आणि अरुण सावंत, त्या अनुषंगाने तुम्हाला विचारावंच लागेल. धनराज वंजारींनी त्यांचं एक अत्यंत महत्वाचं निरीक्षण सांगितलं की प्राप्त परिस्थितीमध्ये आरक्षण मिळणं धूसर आहे. हे सांगण्याची हिंमत येण्यासाठी आपण वेळ मागतोय का? पहा, धनराज वंजारी हे या महाराष्ट्रातील एक मोठे पोलीस अधिकारी राहून गेलेले आहेत. आता ते हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करीत, जसं त्यांनी सांगितलं. पण तो जी वक्तव्य त्यांनी आता केली मराठा समाजाच्या आरक्षण न मिळण्याबाबतीत, त्या वक्तव्यांनी मला असं माझ्या डोक्यात असे विचार येत आहेत की अशी ज्येष्ठ व्यक्ती वंजारींसारखी अशी वक्तव्य आज लाखो लोक हा टीव्ही चॅनल पाहत असतील. तुमची वक्तव्य जी लोक आज पाहत आहेत त्यांना भडकावणारी वक्तव्य आहे ती, की त्यांनी या गोष्टींना ह्या ऐकून की बाबा उद्या मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं तर आमचं आरक्षण कमी होईल, म्हणजे कुठल्या तरी दुसऱ्या समाजाला भडकावण्याचं हे एक प्रकारे वक्तव्य झालं असं मी इथे ठामपणे सांगतो. तुम्ही वंजारी साहेब कोणत्या अशा ठाम विचारांनी हे सांगता की हे आता आरक्षण मिळणं धूसर झालेलं आहे? असं कोणती गोष्ट तुम्हाला कळली की याच्या पुढे सुप्रीम कोर्ट मराठा आरक्षणाच्या विरोधातच निकाल देणार आहे? असा कोणता तुमचा अभ्यास आहे? कदाचित तुम्ही आम्हाला सांगावा, जेणेकरून आम्ही त्याच्यावरती अभ्यास करून उद्या त्या बाजू आमच्या सुधारू आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेल याच्याकरता आम्ही लढा देऊ. जर तुम्ही खरोखरच मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या बाजूने असाल तर तुम्ही आम्हाला काही उपाय सांगा. मग धनराज वंजारी यांना मार्गदर्शन करा, कारण आरक्षण मिळणं धूसर आहे हे वाक्य स्वीकारायची तयारी दिसत नाहीये. हा हा सावंत साहेब, मी तुमचा आभारी आहे. तुम्ही मला बोलायला सांगितलं, मी तुमचा आभारी आहे. पण प्रामाणिकपणे सांगतो, माझी प्रांजळ भावना सत्य सांगण्याची आहे, कोणाला भडकवण्याची अजिबात नाही आहे. याच चॅनलवर मी माझं एंडिंग कॉमेंटमध्ये सांगितलं आहे की जनतेने संयम पाळावा आणि कुठल्याही प्रकारचा लॉ अँड ऑर्डर होऊ देऊ नये. त्याबद्दल कृपा करून गैरसमज घेऊ नका. तुम्ही मला विचारलं की कुठल्या बाबतीत तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये हे रिझर्वेशन टिकणं धूसर वाटतं, त्याचे 2च मी मुद्दे सांगतो. पूर्ण जजमेंट आणि बघितलं तर सदावर्ती इज अ बेटर पर्सन. 2 मुद्दे असे की सुप्रीम कोर्टाने म्हणालं, ज्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये मराठा आरक्षण मिळू शकतं अशी अपवादात्मक परिस्थिती महाराष्ट्र शासन कोर्टासमोर आणू शकलं नाही. आणि दुसरं ऑब्झर्वेशन जे अतिशय भयानक आहे, मी भयानक हा शब्द वापरतो, तुम्ही म्हणाल परत भडकायची भाषा आहे, हा भयानक अशासाठी आहे की तांडे, बेडे आणि पाड्यांमध्ये राहणारे आदिवासी समाज
त्यांची सामाजिक आणि शैक्षणिक तुलना ही मराठा समाजाबरोबर करणं योग्य नव्हे. हे जे ऑब्झर्वेशन 2 सुप्रीम कोर्टामध्ये आहेत, सावंत साहेब, तुम्हाला माझी प्रामाणिक विनंती आहे, माझ्या बोलण्याचा विपर्यास्त न करता कायदे विधीज्ञ आपले काय करत होते. आणि म्हणून मी सांगितलं की रोहतगी साहेबांनी हा जो रेफरन्स दिला, रोहतगी साहेबांना हा रेफरन्स द्यायची काय गरज होती की तुम्ही सगळे रिक्रुटमेंट स्टॉप केलेलं आहे म्हणून. ठीक आहे, अरुण सावंत याचं उत्तर, त्यानंतर गुणरत्न सदावर्तेंकडे जायचंय आणि भालचंद्र शिरसाट आपल्या बरोबर फोननी जोडले जात आहेत. वंजारी साहेब, आपण ज्याप्रमाणे आता म्हणालात की तांडे पाडे याच्यामध्ये जी काही लोक राहतात तेवढी भयानक परिस्थिती आज मराठा समाजाची नाहीये. आपण जर खेडेगावांमध्ये पाहाल, आपण फक्त पॉलिटिशियन लोकांना डोळ्यासमोर नजरेसमोर आणू नका. आज अनेक खेडेगावांमध्ये जिथे पाणी सुद्धा मिळत नाही अशा ठिकाणी राहणारा मराठा समाज, मला मान्य आहे सुप्रीम कोर्टाचं ऑब्झर्वेशन मला कळलं, आपण सुप्रीम कोर्ट हा शब्द पुढे मांडला. एक मिनिट चूक नको. हा बोला बोला अरुण सावंतजी, आपलं म्हणणं पूर्ण करा. ऑब्झर्वेशन आहे, हे माझं नाहीये, मी माझं बोलत नाहीये, माझं ऑब्झर्वेशन नाहीये. आपण तांडे पाडे याच्या समोर सुप्रीम कोर्ट हा शब्द जोडला, मला कळलं तिथेच, आणि म्हणून मी जास्त काही याच्यावरती तीव्रतेने बोलत नाही. तरी सुद्धा तुमच्या नजरेत ही गोष्ट आणून देणं महत्वाचं आहे, भाग आहे. म्हणून मी सांगतो की फक्त मराठा समाजातील निवडक नेते मंडळींकडे तुम्ही पाहू नका. आजही मराठा समाजाची परिस्थिती अतिशय कठीण आहे. असे अनेक तुम्हाला विभाग दाखवून देऊ आम्ही की जिथे मराठी समाज आज दुसऱ्यांकडे नोकऱ्या करून तिथे आपले उदरनिर्वाह करत असतो. आणि असं कोणत्या भयानक परिस्थिती दुसऱ्या समाजाची जी मराठा समाजाची नाहीये. अरुण सावंतजी, याच्या बरोबरच धनराज वंजारींनी आणखीन एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी असं विचारलं की मुकुल रोहतगी यांच्याकडून एका विशिष्ट तपशिलाचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयात झाला, त्याची गरज नव्हती, तो तपशील उल्लेखित करावा अशा सूचना त्यांना कोणी दिल्या असतील? नाही, या मुकुल रोहतगींनी कोणता तपशील दिला याच्याबद्दल मला आजच्या या घडीला तरी पूर्ण माहिती नाही, त्यामुळे मी पूर्णपणे माझे विचार इथे मांडू शकत नाही. तरी सुद्धा तो मुकुल रोहतगी यांचा जर तुम्ही तेवढा तपशील जर बाजूला ठेवलात आणि जर काय महाराष्ट्र सरकारकडून किंवा याच्या मागील सरकारकडून सुद्धा जर काही त्रुटी राहिल्या असतील म्हणून सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिलेला आहे. आरक्षण तर हायकोर्टात मान्य झालंय ना, हा पुढचा विषय झाला. आपण आपल्यासोबत गुणरत्न सदावर्ते, त्यांना आता चर्चेमध्ये घेऊयात. गुणरत्न सदावर्तेजी, विषय राजकीय चर्चेचा पहिल्या टप्प्यातला इथे पर्यंत पोहोचलेला आहे. आपल्याकडून आता कायदेशीर दृष्ट्या या विषयावरची चर्चा अपेक्षित करतो. धनराज वंजारी यांनी काही निरीक्षणं नोंदवली. आता तुम्ही एका गोष्टीचा खुलासा करावात की प्राप्त परिस्थितीमध्ये या आरक्षणाला कोणीच विरोध करत नाही. राजकीय दृष्ट्या, कायदेशीर दृष्ट्या त्यांना हे माहीत असतं का की या आरक्षणाची स्थिती काय असते, काय असू शकते, काय होऊ शकते? कसं आहे की आमच्याकडे ज्युडिशरीमध्ये ना क्लायंट सोबत लॉयलिटी हा एक फिक्स्ड फॉर्म्युला आहे. न्यायालयामध्ये म्हणजे पक्षकाराची बाजू मांडताना खालीवर मांडली जाते, परंतु ज्यावेळेस तुम्ही क्लायंट सोबत 1 to 1 चर्चा करता त्यावेळेस स्पष्ट सांगितलं जातंय की आपण इथपर्यंत पोहोचतो त्यालाच आमच्याकडे एक स्टेटस ऑफ ॲडव्होकेसी म्हणतात. बरं का, पॉलिटिशियन्सची एक वेगळी प्रथा असते आणि परंपरा होऊन बसली आहे. आता ती चुकी म्हणजे काही लोकांच्या बाबतीमध्ये मी म्हणेल, सगळ्यांच्या बाबतीमध्ये नाही. आता ज्या गोष्टी शक्यच नाहीत, हक्काच्याच नाहीत, असं मराठ्यांचं आरक्षण देण्याची जी म्हणजे कुजबूज चालू आहे ती मला असं वाटतंय सर्वोच्च न्यायालयाच्या त्या 2 नोंदीमध्ये तर स्पष्टच झालेलं आहे. पण मला असं तुम्हाला सांगायचंय की बाबा मराठा आरक्षण म्हणजे सगळेच राजकीय पक्ष एकत्रित आलेत म्हणून ते शक्य आहे असं कोणीच गृहीत धरू नये. त्याचं कारण असं आहे, प्रसादजी तुम्हाला मी अधिक थोडंसं खुलासेवर सांगतो. मी जरी पॉलिटिकल लाईनचा माणूस नसलो तरी मी तुम्हाला सांगतो की जेवढेही काँग्रेसमधले असतील, राष्ट्रवादीमधले असतील, भाजपमधले असतील, सैन्यातले असतील आणि वेगवेगळ्या वर्गातले वेगवेगळ्या सामाजिक संघटनेचे लोक असतील, प्रमुख लोक ज्यांना विधान परिषदा, विधानसभा पाहिजेत असे जर सोडले तर आणि त्यातले त्यात मराठा इतर लोक जर सोडले तर ओबीसीतले जे मोठे घटक आहेत, जे आज लिडिंग युथ आहेत, त्या सगळ्या युथ मला फोन करून तुम्हाला सांगतो, कदाचित मला असं वाटतंय की सगळ्यात जास्त कॉल झाले असतील आज आणि कालमध्ये माझ्याकडे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगतायत स्पष्टपणे की साहेब आमच्या मर्यादा आहेत, आम्ही बोलू शकत नाहीत. तशाच मर्यादा कदाचित प्रकाश आंबेडकरांच्या आहेत, ते सुद्धा आरक्षणाला विरोध करत नाहीत. पण धनराज वंजारी ज्या प्रकारे मांडतात त्यावरून स्पष्टच दिसतंय की ते आरक्षण न मिळणारच आहे. मग हे प्रत्येक राजकीय पक्षाची म्हणजे
म्हणजे कोंडी झालेली, राजकीय पक्षाची कोंडी झाली म्हणण्यापेक्षा त्याच्यातली लोकशाहीच संपुष्टात आणल्यासारखं झालं. उदाहरणार्थ मी तर म्हणेल की ज्या माणसाला राजकीय पक्षाची कोंडी झाली असं आपण म्हणालात गुणरत्न सदावर्ते, ही राजकीय पक्षांची कोंडी ही भूमिकेशी प्रामाणिक असणं आणि नसणं यामुळे झाली आहे का? हो, ते तर भूमिकेशी प्रामाणिक म्हणजे संविधानाशी प्रामाणिक नाहीयेत. त्यांना मताचं अधिक पडलेलं असतंय, त्याच्यामुळे खोटे नाटे आश्वासने द्यायचे आणि फसून जातात. आता कालच एक अशी फसवणूक झाली आहे की अनिल देशमुखांनी मोठेपणाने तर सांगितलं की गृहमंत्र्यांनी की आम्ही 12,000 जागा भरणार, लगेच आम्ही, आणि त्यातल्या त्यात म्हणजे 1600 जागा आम्ही ज्या आहेत. आपला आवाज सदावर्तेजी जातोय अधूनमधून, तो दुरुस्त होईपर्यंत आपण एकदा भालचंद्र शिरसाट यांना प्रश्न विचारूयात. भालचंद्र शिरसाट फोनवरून जोडले गेलेत. शिरसाटजी, माझा आवाज येतोय आपल्याला? कदाचित काही तांत्रिक कारणांमुळे शिरसाट यांच्यापर्यंतही आवाज पोहोचू शकत नाही. अरुण सावंतांना माझा पुढचा प्रश्न आहे. अरुण सावंत, भूमिकेशी प्रामाणिक असण्याच्या संदर्भातला मुद्दा आहे. समाजाला आरक्षण मिळवून देतो असं सांगायचं, समाज आपल्या सोबत घ्यायचा आणि पुढच्या वाटचालीसाठी तो आपल्या सोबत बांधून ठेवायचा. ही राजकीय खेळी राज्यात देशात किती वर्ष चालणार आहे? नाही, आता सध्या देशामध्ये तर किती दिवस चालले मी सांगू शकत नाही, परंतु राज्याचं जर बोलायचं झालं तर महाविकास आघाडीने म्हणा किंवा काँग्रेस पक्षाने कधीही कोणत्याही समाजाला या प्रकारचं प्रलोभन दाखवलं नाही की आम्ही तुम्हाला फलाना फलाना गोष्टी देऊ की फलाना गोष्टी बदला आरक्षण देऊ, तुम्ही आमच्या सोबत राहा, आम्हाला विजयी करा, असं माझ्या तरी ऐकिवात नाही. पण अरुणजी, आपण असं म्हणता आहात ना की तुम्ही कधीच आश्वासन दिलं नाहीत, काँग्रेसने मराठा समाजाला कधीच मराठा आरक्षण मिळेल असं सांगितलं नाही. हे जर खरं असेल तर ते आरक्षण मिळणं शक्य आहे की नाही याचं कधीतरी मार्गदर्शन केलं का समाजाला? अगदी नेहमीच चालू आहे, का नाही मला सांगा. काय मार्गदर्शन आहे? फार बरं झालं तुम्ही बोललात. ऐका, फार बरं झालं तुम्ही बोललात. तुम्हीच सांगून टाका समाजाला तुम्ही आजवर काय मार्गदर्शन करत आलेला. ऐका, मार्गदर्शन मी करत नाहीये. जे नाही, नेते आहेत, जे तुम्ही याचा मुख्यमंत्री अर्थ आहेत व्यक्तिगत किंवा जे घेऊ नका. पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत ते मार्गदर्शन करणार. ठीक आहे, मी मग तुमचा पक्ष पक्षाचा काय एक प्रवक्ता मार्गदर्शन करतोय ते आहे, मी सांगा. पक्षाची बाजू इथे येऊन मांडू शकतो. 100% अरुणजी, व्यक्तिगत घेऊ नका. इथे तुम्ही पक्षाचं प्रतिनिधित्व करताय. तुमचा पक्ष मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबत काय मार्गदर्शन करतोय? कारण तुमचं पहिलं वाक्य असं होतं, आरक्षण देऊ असं सांगून तुम्ही मराठा समाजाला सोबत घेतलं नाही, काँग्रेसने घेतलं नाही. मग काँग्रेसनी समाजाला काय मार्गदर्शन केलं? मार्गदर्शन काय केलं याच्याबद्दल जर थोडक्यात सांगायचं असेल तर सध्या जी काही परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाशी संबंधित निर्माण झालेली आहे त्याबद्दल आमचे जे नेते आहेत किंवा महाविकास आघाडीचे जे नेते आहेत, मुख्यमंत्री आहेत, हे समाजाला हे आरक्षण मिळवून देण्याकरता काय काय गोष्टी शक्य आहेत याच्याबद्दल सध्या मार्गदर्शन चालू आहे. समजा जर असं हे आरक्षण उद्या या सर्व नेत्यांच्या मते टिकलं नाहीच तर मग असा दुसरा कोणता मार्ग आहे का की बाबा इकॉनॉमिकली जो विकर सेक्शन आहे मराठा समाजातला त्याला काही देता येण्यासारखं आहे का? त्याच्याकरता जर काही करता येण्यासारखं असेल तर ते हे महाविकास आघाडी आपली बाजू उद्या मांडणारच आहे. त्याच्याबद्दल सर्व अशोकराव चव्हाणांचं ताजं वक्तव्य त्याच अनुषंगाने आहे. त्यांनी 5 पर्याय मोजून दाखवलेले आहेत आणि त्या 5 पर्यायांवर चर्चा विचार विनिमय सुरू आहे असं ते सांगतात. बराच वेळ झालाय. भालचंद्र शिरसाट यांच्याकडे आपण गेलेलो नाही आहोत. विरोधकांच्या नात्यानं एका महत्वाच्या घटकाचे ते प्रवक्ते म्हणून आपल्या चर्चेत आहेत. भालचंद्र शिरसाट, मला अपेक्षा आहे की माझा आवाज आता आपल्यापर्यंत पोहोचत असेल. जर आवाज येत असेल तर कृपया तसं सांगा. होय, तुमचा आवाज मगाशी येत होता, आवाज येतोय. ठीक आहे. भालचंद्र शिरसाट, आता एक थेट मुद्दा असा आहे, सत्ताधाऱ्यांचं म्हणणं असं आहे की ते समाजाला सांगतायत आरक्षण मिळण्याच्या बाबतीतली परिस्थिती काय, आरक्षणाच्या संदर्भातला निकाल लागल्यापासून आज तागायत याच स्थितीमध्ये राहणं हे योग्य आहे का? कारण दुसऱ्या बाजूला समाजाची उद्विग्नता आणि त्यांचा संतप्त होण्याचा क्रम वाढत चाललाय. एक गोष्ट स्वाभाविक आहे, ज्या समाजाने गेले 40 वर्ष संघर्ष केला आरक्षणासाठी आणि शेवटी त्यांना आरक्षण मिळालं, उच्च न्यायालयाने ते टिकलं, पण सर्वोच्च न्यायालयात ते अजूनही रद्द झालं नसलं तरी घटनापीठाकडे जाताना त्याला स्थगिती आली आणि या स्थगितीच्या तोंडावरच पोलीस भरतीसारखी मेगा भरती आघाडी सरकारने सुरू केली. म्हणजे मराठा समाजाच्या जखमेवरती चोळलेलं पीठ आहे आणि मग हा समाजाचा उद्रेक हा स्वाभाविक आहे. या आरक्षणासाठी सर्वांचं एकमत आहे, तरी पोटात काय आणि ओठात काय हा प्रश्न राहतोच.
40 वर्षापैकी 35 वर्ष ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, बहुतांश काळ 35 नाही 30 वर्ष, त्यांनी कधीही मराठा आरक्षणाबाबत काहीही सिरियसली विचार केला नाही. पण भालचंद्र सर, ते तर असा दावा करतात की ते समाजाला कायम सांगत राहिले, मार्गदर्शन करत राहिले. त्यांनी मार्गदर्शन काय केलं? जेव्हा त्यांची सत्ता होती 1980 ला ही मागणी पहिल्यांदा आली. छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजातील मागासलेल्या लोकांना मदत केली, त्यांना आरक्षण दिलं पाहिजे अशी भूमिका घेतली. यांनी 1980 पासूनच्या मागणीला 1995 पर्यंत त्यांचं सरकार होतं. 99 ते 14 सरकार होतं. सरकार जाता जाता शेवटच्या 6 महिन्यामध्ये घिसडगाईमध्ये आरक्षण दिलं, जे कायद्याच्या चौकटीत बसणारं नव्हतं. मागासवर्ग आयोगाचा कुठलाही अहवाल न घेता हे आरक्षण दिलं आणि त्यामुळे ते उच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही. असं न टिकणारं आरक्षण केवळ निवडणुका तोंडावर ठेवून, डोळ्यासमोर ठेवून 2014 मध्ये दिलं. अरुण सावंत यांना माहीत नाही म्हणतात, तर खरोखरच त्यांना माहीत नाही, त्यांचा अभ्यासच नाहीये. जून 14 मध्ये दिलेलं जे आरक्षण होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीने, ते ऑक्टोबर मध्ये असलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिलेलं आश्वासन होतं. आज ते आरक्षण होतं जे टिकलंच नाही. ठीक आहे, अरुण सावंतांची प्रतिक्रिया घेऊयात या विषयावर, कारण इथे हा मुद्दा याच वळणावर येऊन थांबतो की मतांसाठी आरक्षणाचं गाजर पुढं करायचं, मग ते कुठलाही समाज का असेना. तुमच्याकडून जसं धनगर आरक्षणाच्या बाबतीत झालं, तसं कदाचित यांच्याकडून मराठा आरक्षणाबाबतीत झालं असेल. अरुण सावंत, धनगर आरक्षण बोलूया आपण. अगदी अरुण सावंत आधी जून 14च्या आरक्षणाच्या गाजराबद्दल बोलतील. मी मागाशीच म्हणालो की काँग्रेस पक्षाने कधी उघडपणे म्हणा किंवा लपून छपून म्हणा की आम्ही आपणास आरक्षण देणार आहोत, तेव्हा तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये मराठा काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहा आणि विजयी करा असं कधीच सांगितलेलं नाही. दुसरी गोष्ट, ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आता म्हणाले की ऐन तोंडावरती 12,500 पोलिसांच्या भरतीचं यांनी गाजर दाखवलं, भरती पुढे आणली, आणखी मराठा समाजावरती एक प्रकारे अन्याय करतायत, हे फक्त भडकाऊ बोलणं झालं. मला आता भारतीय जनता पार्टीने त्यांचं मत स्पष्ट करावं की पोलिसांमध्ये भरती सध्या बंद झाली पाहिजे की चालू राहू दे, हे त्यांनी त्यांचं मत पक्षातर्फे स्पष्ट करावं. काँग्रेस पक्षाने हे देखील स्पष्ट केलेलं आहे की आरक्षण आता सध्या लागू झालेलं नाहीये, त्यामुळे कदाचित या नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला त्याचं बेनिफिट मिळणार नाही. परंतु महाविकास आघाडी याचा सुद्धा निर्णय घेत आहे, याचा सुद्धा विचार करत आहे की याच्यामध्ये 13% जर या नोकऱ्या जर आरक्षित ठेवता आल्या, म्हणजे बाजूला ठेवता आल्या, तर त्याच्याबद्दल आम्ही विचार करीत आहोत. म्हणजे उद्या जर समजा हा निकाल लागला तर या 13% पोलीस भरतीच्या ज्या काही जागा बाजूला राहतील त्याच्यावरती मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना किंवा मराठा समाजातील लोकांना त्या नोकऱ्यांमध्ये अरुण सावंत, या पद्धतीची भरती होऊ शकते का, याची एक कायदेशीर माहिती घेऊयात. गुणरत्न सदावर्ते आहेत आपल्या बरोबर. प्रसादजी, मला आज काही 2 गोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटतात, ज्या की म्हणजे आता जे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते बोलले, त्यांनी असं एक शब्द वापरला, घिसडघाई. मला असं वाटतंय की घिसडघाईचा अर्थ फार हे आहे की गरम लोखंडावर हातोडा मारून घेणे, असा त्याचा अर्थ असतो. तर हे राजकारण करण्यासाठी हे दिलेलं आरक्षण होतं, ही मराठा युवकांची फसवणूक होती, ही आता स्पष्ट झाली. आणि आता हे काही जखम वगैरे असं काही नाहीये, हे आरक्षण हक्काचंच नाहीये, त्याच्यामुळे मराठा समाजाला काही जखम झाली असं मी मानत नाही आणि तसं झालेलं नाही. पोलीस भरतीच्या संदर्भातला मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की अमुक 1% बाजूला काढून भरती करता येते का? लक्षात घ्या माननीय, माझं संपू द्या किंवा त्यांचं ऐकून घ्या, काय हरकत नाही. मी माझा जर मांडा म्हणाला कायदेशीर तर मी मांडतो. हो, मी आपल्यालाच प्रश्न विचारलाय. गुणरत्न सदावर्ते. हा, आता लक्षात घ्या की माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे आणि माननीय उच्च न्यायालयाकडे मी ऍडव्होकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्तेच होतो, जे माननीय न्यायमूर्ती नागेश्वर राव यांना म्हणजे अंतरिम स्थगितीच्या त्याच्या अगोदरच्या तारखेला मी ही गोष्ट लक्षात आणून दिली होती की मी असं म्हणालो होतो की लोकसेवा आयोग हे मराठ्यांमधून भरती प्रक्रिया चालू केलेली आहे. त्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्वतंत्रपणे आदेश दिलेला आहे की कोणत्याही प्रकारची तशी भरती करता येणार नाही पब्लिक सर्व्हिसेस मधली.
मराठा आरक्षणाच्या संदर्भाने आणि आता रिझर्वेशनला पूर्णतः स्थगिती आहे. अशा स्थगन परिस्थितीमध्ये तुम्हाला फायनान्स डिपार्टमेंटला कळवावं लागत असते की या प्रकारचं रिझर्वेशन आम्हाला देता येत नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही हे काही तुमच्या मर्जीचा भाग नाही, लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्सचा तो पार्ट नाही आहे की मी याच्या जागा इतक्या भरील त्याच्या जागा तितक्या भरील. सावंत साहेब थोडी मर्यादा राखा, संविधानिक मर्यादा राजकीय पक्षांना. आता तुम्ही राजकीय पक्ष सुद्धा पूर्ण अर्थी जरी पब्लिक सर्वंट नसाल तरी सुद्धा तुम्हाला मर्यादा आहे. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा सांगितलंय संख्येपेक्षा जास्तही जागा भरायच्या नाहीत आणि जे आरक्षणच अस्तित्वात नाही, ज्या आरक्षणाला मूळतः स्थगिती आहे त्याच्या संदर्भानं तुम्हाला जागा बाजूला काढणं हे अत्यंत चुकीचं आहे. मी तर असं म्हणेल की राज्यसभेचे हे नुसतं काँग्रेस सोबतच घडत नाहीये, हे आदर्श अशोक चव्हाण सोबतच घडत नाहीये. त्याच्या पुढे जाऊन मला असं वाटलं होतं की 80 असला थोडा जरी तरी माणसं तसं वागतात, परंतु मला असं दिसलं की एका प्रसंगात तर असं दिसलं की म्हणे जोपर्यंत मराठ्यांचं आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत नोकर भरतीच करायची नाही. अरे बेरोजगारी आहे, अरे लोकांना गरज आहे, पोलिसांची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये कोल्हापूरचे खासदार भोसले हे स्पष्टपणे सांगतात की नको म्हणून. आता कायदेशीर तिसऱ्या मुद्द्याकडे येतो. असाची एक तिसरा महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. वेळेची मर्यादा फक्त असल्याचं लक्षात ठेवा. 30 सेकंदामध्ये कृपया. मी महाराष्ट्राच्या माध्यमातून पहिल्यांदाच या देशाला सांगत आहे, काँग्रेसनी कान उघडून ऐकावं, भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी आणि एकूण माजी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कान उघडून ऐकावं. कालच्या तारखेमध्ये राज्यसभेच्या प्रश्न उत्तरामध्ये स्पष्टपणे नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सांगितलेलं आहे की जे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्याच्या संदर्भात पार्लमेंट स्वतंत्रपणे कायदा करणार नाही आणि हे रिझर्वेशनच्या संबंधाने चाललेलं आहे. त्यामुळं एवढे दिवस जे चाललेलं होतं की मोदीजींनी करावं त्याच्यावर आता सेफशोल पडदा पडलेला आहे. त्याचा दस्तावेज माझ्याकडे अवेलेबल आहे. ठीक आहे, गुणवत्ता सदावर्ते, ही एक अत्यंत महत्वाची माहिती आपण जय महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांसाठी दिलीत, त्याबद्दल आभार. एकदा पुन्हा ती अधोरेखित करतो. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ही मागणी सत्ताधारी गटाकडून करण्यात येते महाराष्ट्रात की आरक्षणाच्या संदर्भात सध्याचं प्रकरण अधिकाधिक सोपं करण्यासाठी केंद्रानं हस्तक्षेप करावा. केंद्रानं त्यांची भूमिका अतिशय स्पष्ट केलेली आहे. जी प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत त्या प्रकरणात केंद्र हस्तक्षेप करणार नाही. लक्षवेधीमध्ये एक छोटीशी विश्रांती, लवकरच परत येऊ. त्यानंतर आरक्षणाच्या विषयक सुरू असलेल्या आपल्या गेल्या 5 दिवसांच्या या चर्चेतला एक महत्वाचा टप्पा लवकरच लक्षवेधीच्या दुसऱ्या भागात.